चला यस धन्यवाद महेंद्र पवार. आमच्या आवाजाची काळजी नक्कीच घेणारे आमचे डीजे मॅन. अतिशय चांगलं साऊंड सिस्टम साऊंड वर्क त्यांचा आहे. चला घाई करायचे पेस. होली क्रॉस घोडबंदर वर्सेस चिंतामणी 11 उमेळा फाटा या दोन संघाच्या दरम्यान खेळवली जाईल ही मॅच. चिंतामणी उमेळा फाटा संघाच्या माध्यमातून विशाल खरपडे विशाल खरपाडे आणि तन्मय गोंड हे दोन बॅटर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता. प्रारंभिक बल्लेबाज मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेले आहेत. होळी क्रॉस घोडबंदर संघाच्या माध्यमातून बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. जयेश पवार हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. 30 सर्कलच्या बाहेर किती 2 ना 3 सांगितले 3 बॉलची पेनल्टी यस दिलेली आहे होळी क्रॉस घोडबंदर या संघाला. आपण याची नोंद घ्यायची आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे त्या नियमावलीप्रमाणे आपण सहकार्य करा. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर अँड
चला क्विक फील्ड सेटअप करून घ्यायचं आहे विनंती असेल होली क्रॉस घोडबंदर या संघाला. वेळेबद्दल सहकार्य करायचं आहे. आज फायनल डे आहे या स्पर्धेचा, अंतिम दिवस आहे. एक्स्ट्रा 3 सामने खेळवायचे आहेत. एक्स्ट्रा 3 संघ आहेत. जयेश हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राइक एंडला बॅटर विशाल खरपाडे, नॉन स्ट्राइक एंडला तन्मय गोंड. पंचांचा इशारा. पहिला बॉल जयेश. समोर खेळायचा प्रयत्न होता, बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल डॉट. डॉटने सुरुवात करतोय बॉलर जयेश पवार. सर्व संघांना आम्ही विनंती करणार आहोत, वेळेबद्दल सहकार्य करा, वेळेमध्ये उपस्थित राहायचं आहे. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केलाय बॉलला, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीशी. अतिशय चांगला फटका. ओव्हरपिच बॉलची हाताळणी केली होती बॉलर जयेश यांनी आणि त्या बॉलला लेफ्ट ऑफ ड्राईव्ह करतोय बॅटर विशाल. चेंडूला पाठवलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि यावेळेला कमबॅक करतोय बॉलर जयेश पवार. त्याच्या माध्यमातून सुरेख पद्धतीने बॉलची हाताळणी केली होती. बॅटन बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल यावेळेला डॉट. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील 4था बॉल असेल. जयेश तयार. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. रनअप मध्ये मिस्टेक करतोय बॉलर जयेश पवार. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही, चेंडू जाईल यावेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग करतोय बॉलर जयेश. 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आडव्यापट्टी खेळण्याचा प्रयत्न होता, पायांचा भेद घेणारा चेंडू होता. पंचाने दर्शवलेला आहे इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त बॉलिंग करतोय बॉलर जयेश पवार. त्याच्या माध्यमातून ॲक्युरेट पद्धतीने बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक चालू आहे. पुढील बॉल आहे षटकातील. फुल टॉस बॉल. चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण, सुरेख थ्रो. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 7 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 7 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागले गेलेले आहे. चिंतामणी 11 उमेळा फाटा या संघाचे. नजर फिरते धन्यवाद डीजे. अनिकेत वर्तक साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे या सकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. अनिकेत जी वर्तक साहेब सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा आनंद घेत असताना दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर राहुल अंधेर वेलकम. त्यानंतर राजेशजी तुंबडा या दोघांचं शुभ आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. राज. नो बॉलचा इशारा. बिमर चेंडू हाताळणी केली होती बॉलरने. संघाची धावसंख्या धावफलकावर 8 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. राज हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस आडव्या पडण्या केल्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही, चेंडू जाईल यावेळेला डॉट. पहिल्या चेंडू नो टाकल्यानंतर आता मात्र जबरदस्त कमबॅक करतोय बॉलर राज. हा देखील एक चांगला बॉलर आहे होली क्रॉस घोडबंदर संघाचा. त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कमबॅक त्याने केलेला आहे. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पुढील बॉल असेल.
या वेळेस हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय परंतु झेल ड्रॉप झालेला आहे. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने आणि या 2 धावाने सांघिक धावसंख्या 10 अंकांवरती पोचली गेलेली आहे. धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार राज. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये, कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल. यावेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग करतोय राज. कमबॅक करणारा डिलिव्हरी त्याच्या माध्यमातून त्याने डिलिव्हर केला होता. या संघाचा एक चांगला खेळाडू आहे. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढील बॉल असेल या षटकातील. यावेळेस हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालेला आहे. ऑन साईडला नक्कीच आपण जर पाहिलं तर वारंवार चुका होताना दिसतोय परंतु यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर होईल बाद. मिस्टर विशाल खरपाडे बॅक टू द पवेलियन गॉन. कितना धुआं. तर नवीन बॅटर अमित घाटाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. चिंतामणी 11 उमळा फाटा संघाचा हा बॅटर आपण पाहत आहोत. 9 सेकंडला असेल. नव्यानेच एंटर झालेला आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल या दोन्ही बॅटरला. तन्मय आणि अमित घाटाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पहिली विकेट लवकर डाऊन झालेली आहे या संघाची. कमबॅक करून द्यावं लागेल. यावेळेस जबरदस्त बॉलिंग करतोय. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. यावेळेला डॉट. या ओव्हरमध्ये एकंदरीत चेंडू टाकून झालेले आहेत 5. जबरदस्त बॉलिंगचा प्रत्यय आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राज यांच्या माध्यमातून चालू आहे. षटकातील शेवटचा बॉल असेल. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू जाईल. डॉट. षटक संपलेल्या दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे चिंतामणी 11 उमेळा फाटा संघाची 1 गडी बाद 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र 2 बॅटर आहेत. तन्मय अँड राज. तन्मय आणि अमित घाटाळ. या ओव्हरमध्ये कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला. अटॅकिंग बॅटिंग करावे लागेल. मोठे फटके मारावे लागतील. बॉलरचं नाव मंदार पवार हा बॉलर. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स वेव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल. या वेळेला डॉट. या फटक्याची काहीच गरज नाहीये. सरळ बॅटने फटका खेळला असता नक्की चांगल्या प्रकारे धावा या मिळाल्या असत्या परंतु स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल. पुन्हा एकदा डॉट. जबरदस्त बॉलिंग करतोय मंदार पवार. या ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे हा बॉलर. होली क्रॉस घोडबंदर संघाचा त्याच्या माध्यमातून लागोपाठचे 2 चेंडू त्याने निर्णायक टाकलेले आहेत. डॉट हाताळलेले आहेत. यावेळेस आडव्या पट्ट्या खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. एकदा मात्र कंप्लीट लेग बाईसचा इशारा आलेला आहे जयेंद्र वाघे सरांचा. मेन पंच जयेंद्र वाघे. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच रुपेश दांडेकर. या स्पर्धेकरता नक्कीच चांगले सहकार्य करत आहेत ॲज अ अंपायर म्हणून. 3 बॉल टाकून दिलेले आहेत. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 13 धावा.
3 बॉलचा खेळ बाकी असेल. बॉलर तयार मंदार. षटकातील 4था बॉल असेल. स्ट्राईक एंडला तन्मय गोंड याला पण पाहणार आहोत. आडे ओव्हर खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे चेंडू जाईल डीप फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड थोडंसं खराब आहे. या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 15 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका किंवा 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. तरच चिंतामणी 11 उमेळा फाटा हा संघ सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतोय. परंतु हे कामगिरी करावी लागेल. फटके मारावे लागतील. बॅटर तन्मय आला. ओव्हर पिच बॉल लाफ्ट केला. बॉलला हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल फेल. मिस्टर तन्मय गोंड बॅक टू द पवेलियन गॉन. धनंजय माने इथेच राहतात का? धन्यवाद डीजे. धावसंख्या 15 धावा असताना आणखीन एक विकेट डाऊन झालेली आहे चिंतामणी 11 उमेळ फाटा या संघाची. तर नवीन बॅटर उदय गोंड आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. उदय हा बॅटर इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला असेल. मंदार पवार हा बॉलर अप्रतिम बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. उदय गोंड हा बॅटर दाखल झालेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. शेवटचा बॉल या षटकातील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने फ्लाइट दिली होती बॉलला. चेंडू स्लॉक स्वीप केला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 19 या अंकांवरती पोहोचली गेलेली आहे आणि 20 धावांचं लक्ष्य असेल होली क्रॉस घोडबंदर या संघाला. 20 धावांचं लक्ष्य असेल. त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल होली क्रॉस घोडबंदर संघाच्या माध्यमातून किंवा त्यांना रोखण्याकरता चिंतामणी 11 उमेळा फाटा कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उतरेल हे जाणून घेण्याकरता मायक्रोफोनवर सज्ज होतील आमचे साथी समालोचक मित्र द ग्रेट व्हॉइस ऑफ काजूपडा मिस्टर जयेश डुकले. धन्यवाद. टक टक टका टक. कोण आहे? धनंजय माने इथेच राहतात का? आपडी खापडी गोडगोडाची पापडी चवलवची जानू थोडी चाखूया. चोरी नाही प्रेम तरी दुनिया शिरते वाकडी. करू ओपनली थोडं थोडं झाकूया. ए आपडी खापडी गोडगोडाची पापडी चवलवची जानू थोडी चाखूया. चोरी नाही प्रेम तरी दुनिया शिरते वाकडी. करू ओपनली थोडं थोडं झाकूया. जगू ही रात बुंगाट येऊ दे आज अंगात. इश्काच्या आपल्या गाण्याला बिंदास वाजवा रे. लिंबू कलरची साडी. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग
आपल्याला लाभलेल्या सकाळच्या सत्रामध्ये अनिकेत जी वर्तक साहेब आणि त्यांचं देखील आम्ही मनापासून करतोय स्वागत. आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब चषक 2026. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर होली क्रॉस घोडबंदर टीम ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर आता धावा चेस करण्यासाठी उतरली आहे. उशिराने जोडलेले प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी ऑफिशियल जो आजच्या पहिला म्हणजे आजचा जो पहिला मॅच होता म्हणजे जवळजवळ आपण बघितलं की फायनल डे मधला पहिला मॅच जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा विरुद्ध आपण बघितलं वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. पण एक संघ आपण बघितलं इथे उपस्थित राहिलेला नाही आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा, त्यामुळे एक संघाला आपण वाटचाल दिली. त्यानंतर दुसरा मॅच जो आपण पहिला लिगल आपल्याला बघायला मिळतोय दुसरा फर्स्ट राऊंडचा चिंतामणी स्पोर्ट्स उमेळा फाटा विरुद्ध हॉलीक्रॉस स्पोर्ट्स घोडबंदर. बॅटिंग करत असताना धाबा केल्यात 19 आणि 20चं टार्गेट कंप्लीट करायचं आहे आणि कंप्लीट करत असताना झालेली ही सुरुवात पाहायला मिळाली. पहिला बॉल जो फेकला गेला कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं तुषार शेलार या बॅटर्ससाठी. बॉलर होते आपण बघितलं तर बॉलिंग ट्रॅकवर विशाल करपडे. आता स्ट्राईक एंडकडे महेश मोहिते यांना पाहतोय. एक इनफॉर्म बॅटर या APL मध्ये आपण पाहिला तर भन्नाट फॉर्म पाहायला मिळाला त्यांचा. फुलटॉस चेंडू होता पाहिला पण तर थोडंसं हाईट फॅक्टर मात्र दर्शवलं जातं. तर आमचे अंपायर्स जयेंद्र वाघे बाळा या नावाने खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इशारा मिळतो लेग बायचा. बघा हे टार्गेट 20 धाव्यांचं आहे आणि जे पूर्ण करायचं किती 15 चेंडूमध्ये, कारण की 3 चेंडूची पॅनल्टी देखील घोषित केलेली आहे होली क्रॉस घोडबंदर या टीमला. वेळेचं बंधन वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये सगळ्यांना आहे आणि सगळ्यांनी वेळेवर उपस्थित राहणं अनिवार्य असतं. हा बॉल पाहिला होता थोडासा खोलमध्ये. बघा ज्याप्रमाणे आत्तापर्यंत हे दोन बॅटर्स आपण बघितलं तर ज्यांची खेळण्याची जी पद्धत आपल्याला बघायला मिळाली की थोडे सेफ ड्राईव्ह खेळताना पाहायला मिळत आहेत, कारण की कोणत्याही प्रकारे आत्तापर्यंत जोखीम भरा शॉट खेळलेला नाही आहे आणि रिस्क घ्यायला तयार नाही आहेत. महेशसाठी हा बॉल होता, बॅटच्या समोर टाकला होता, प्रॉपर टायमिंग नव्हतं परंतु थोडंसं एज घेऊन चेंडू जातो आहे डीप गली क्षेत्राच्या दिशेने. 2 धावा अगदी सहज मिळत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्येचा आकार वाढताना पाहायला मिळते डोळ्याच्या समोर. धावसंख्या पोहोचली आहे 5च्या घरामध्ये, म्हणजे 15 हव्या असतील या ओव्हरमध्ये. जी गोलंदाजी आत्तापर्यंत विशालच्या माध्यमातून झालेली आहे जवळजवळ 4 चेंडू फेकून झालेत. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न फिल्डरला निवडलाय परंतु फिल्डरचं इंटेन योग्य नव्हतं. आपण पाहिलं झेल आला होता, कन्वर्ट करण्याची संधी, झेल ड्रॉप झालाय, महेशला मिळालंय जीवनदान. महेश मोहिते नावाचा जो बॅटर आपण पाहिला ना तर सध्या तरी संयमाचे खेळ करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याला तुम्ही या वेळेला ना शांत राखण्याची संधी प्राप्त केली होती परंतु ती नक्कीच पूर्ण करता आली नाही तुम्हाला आणि कदाचित हा खेळाडू आता मग तुमच्यासाठी नाही थांबणार. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये फिल्डर मात्र पुन्हा रेडी नव्हते. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा A1 क्वालिटी व्हायला हवा तो होत नाहीये आणि इकडे आपण बघितलं तर पुढे पडला पुन्हा एकदा चेंडू. 1 धाव मिळेल महेशला घोडबंदर टीमला. 1 या धावेने संघाची टोटल वाढली आहे 8 या आकड्यावर पोहोचली आहे. 8 धावा कंप्लीट झाल्यात. आता जिंकण्यासाठी 12 धावा हव्या आहेत आणि तुमच्यासमोर चेंडू शेष असतील ते म्हणजेच आता 9. चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. जो उदय गोंड नावाचे बॉलर मात्र आता निवडले गेलेत. महत्त्वपूर्ण जे 3 चेंडू आहेत ना ते 3 चेंडूचा किती फरक पडू शकेल का, कारण की महेश मोहिते यांनी जर विचार केला ना तर मग 9 मध्ये 12 जर त्याने ठरवलं गेलं तर 2 बॉलमध्ये हा खेळ मात्र संपुष्टात आणू शकतायत. परंतु बॉलर उदय गोंड ज्यांना आपण पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये त्यांच्या कर्णधारांनी सोपवलेली जबाबदारीचं मात्र आपण बघितलं तर योग्य रीतीने आपण पाहिलं तर उदाहरण पेश करावं लागेल. योग्य ती गोलंदाजी चांगल्या नियंत्रणामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की तुमच्याकडे एक संधी दिसते आहे. कारण की 9 मध्ये 12 धावा थोडंसं आपण बघितलं तर समीकरण कागदोपत्री जरी सोपं दिसत असलं परंतु बॅटिंग करताना नक्कीच ते किती अवघड जातं अनेक वेळा अनेक खेळाडूंनी अनुभवले आणि त्याच्यामध्ये महेश मोहितेकडे अनुभव आहे परंतु अनुभवाचा नक्कीच वापर कशा प्रकारे करतील बॉलर आणि बॅटर. समोर मात्र आपण पाहिले लॉफ्टेड ड्राईव्ह, फिल्डर तिकडे, झेल पुन्हा ड्रॉप
आतापर्यंत 2 झेल ड्रॉप झालेत महेश मोहिते या बॅटरचे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हा मंत्र क्रिकेटच्या पटलावर मात्र उच्चारला जातोय आणि हा मंत्र आपण पाहिला तर नक्कीच वारंवार इथे देखील मी उच्चारेन, कारण की पकडा कॅच आणि जिंका मॅच, टेक दी कॅच अँड विन द मॅच. परंतु या वेळेला आपण पाहू शकतो तर कॅचेस सुटल्या जात आहेत आणि त्याच आत्तापर्यंत आपण बघितलं तर मग एक्स्ट्रा धावा ज्या मात्र रोखल्या जाऊ शकल्या असत्या, विकेट मिळाली जाऊ शकली असते, एक डॉट चेंडू गेला असता, परंतु क्रिकेटमध्ये जरतरला तारा नाही पाहिला प्रत्यक्षात 2 धावा. 10 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. आता इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर जागेवरून फटका मात्र खेळायचा होता ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये. एक इंटेन दिसतोय, कारण की आता महेश मोहितेचा जो विचार दिसतोय की आतापर्यंत जे झोन त्यांनी निवडलाय ना खेळण्यासाठी फक्त ऑफसाईडचा, आणि त्याच साईडमध्ये आतापर्यंत धावा पूर्ण केल्या आहेत. बॅकफुटला पंच केला जातोय, फिल्डर मात्र चुकी करतायत, वेगाने चेंडू पाहतोय, बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रस्थान करताना पाहायला मिळतोय. पॉवरफुल होती या फटक्यामध्ये आणि बॅकफुट पंच होता, पंच म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतोय करारा पंच, आणि मात्र या पंचवर आपण पाहिलं तर धाव संख्येने मात्र भरतोय मंच. धावा मात्र मिळतील 4 आणि धाव संख्येने आपण पाहिला तर जवळजवळ पोहोचला या चौकाराने 14च्या घरामध्ये. 6 धाव्यांची गरज आता. 14 कंप्लीट झाल्या, 6 हव्या आहेत आणि या ओव्हरचे चेंडू कंप्लीट झालेत 3, म्हणजेच 6 मध्ये 6. हे समीकरण असेल आता डोळ्याच्या समोर. उदय चांगली बॉलिंग करतोय परंतु क्षेत्ररक्षक मला साथ देत नाहीयेत. अक्रॉस खेळाय इथे मात्र आपण बघितलं तर अपील केली पंचांनी. आत्ता वेळ मात्र घेता लगेच सांगितलं की फलंदाज बाद आहे, परंतु नेमकं आपण पाहिलं तर घडलं काय, कशा प्रकारे हा खेळाडू बाद झालाय तर LBWचा शिकार मात्र ठरत असताना महेश मोहिते या खेळाडूचा गेम मात्र इथे समाप्त होताना पाहायला मिळेल आणि धक्का क्रमांक 1 इथे दिला जातोय टीम होली क्रॉस घोडबंदरला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले तर जिंकण्यासाठी 6 धावा हव्या आहेत. जयेश पवार ज्यांना आपण पाहतोय बॉलिंग त्यांनी केली जयेश यांनी, परंतु आपण पाहिलं की बॉलिंग करत असताना चांगल्या प्रकारे त्याने स्पेल हाताळला. आता बॅटिंग करण्यासाठी आलेत परंतु त्यांच्याकडे आपण पाहिले ना तर 6 धावा करायचे आहेत आणि चेंडू शेष असतील 5. स्टेप आउट होऊन पुढे येऊन चार्ज करण्याचा प्रयत्न केला होता इकडे प्ले अँड मिस. बघा कालच्या दिवसामध्ये असं समीकरण आपण बघितलं होते की 6 चेंडू आणि 7 धावा हव्या होत्या. टीम आपण बघितली होती अष्टभुजा लवपड वसई टीम, आणि त्या टीमला मात्र 6 चेंडूमध्ये 7 धावा झाल्या नव्हत्या. गोलंदाजी छान होते या मैदानावर जर केली तर. पुन्हा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिस केला, विकेट किपर चुकले, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहिला 1 धाव घेण्याचा मनसुबा मात्र सुरुवातीला दर्शवला नव्हता, परंतु शेवटच्या क्षणाला मन बदललं तुषार याने देखील आणि धाव मात्र कंप्लीट केली. तिकडे आपण पाहिली एक धाव कंप्लीट केली आहे मॅच जिंकण्यासाठी. आता पण पाहिलं तर मग समीकरण आहे 5 धावा हव्या आहेत. 5 धावा, परंतु तुमच्या समोर आता चेंडू शेष असतील फक्त इन मिन आणि 3. तर डेफिनेटली 3 चेंडू असतील, कारण की 3 चेंडूसाठी पॅनलाइज केलं होतं होली क्रॉस घोडबंदर या टीमला, आणि त्याच आता 3 चेंडूचा मी आधीच म्हटलं होतं की किती फायदा मिळेल आणि किती फटका मिळेल ते येणाऱ्या काळामध्ये माहिती पडेल. आता नेमका मैदानाच्या आतमध्ये आता खेळ कसा होईल, कारण की 3 चेंडू आणि 5 धावा जर आपण बघितलं तर एखादा इथे चेंडू चांगला पडला तर हे समीकरण आहे ना होली क्रॉस टीमसाठी. चिंतामणी स्पोर्ट्स ह्या पाटा टीम आपण पाहिली आहे तर भरपूर ब्रेक नंतर आपण पाहिले तर मग इथे खेळताना आपल्याला बघायला मिळते वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये, परंतु आज खेळत असताना त्यांच्यावर देखील कला आहे. त्यांच्याकडे आपण बघितलं तर मग चांगलं क्रिकेट आहे. बॉलिंग ट्रॅकवर तन्मय पाहतोय आपण, जयेश टू तन्मय आमना सामना. 3 चेंडू आणि 5 धावा हव्या आहेत. लेफ्ट ड्राईव्ह पाहतोय यावेळेला इन दी एअर,
Fielder underneath and has been taken. Good catch of the quality. Wicket down. आणि पाहिला पण तर पहिल्याच बॉलवर धक्का मात्र दिला जातोय आणि जयेश पवार मात्र इथे बाद. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मंदार पवार. मंदार पवार मैदानाच्या आतमध्ये आले तर डेफिनेटली आपण पाहू शकते बॅटिंग करण्यासाठी छोटा पॅकेट आहे, बडा धमाका करू शकतायत. कारनामे केलेत. लेफ्ट हँडेड बॅटर आहे तर लेफ्टी बॅटरचा मित्र मानेन वापर सुरुवातीला व्हायला हवा होता, कारण की सुरुवातीला आपण बघितलं तितका हवेचा वेग देखील आपण पाहिलं तर त्या दिशेने मात्र आपल्याला जाताना बघायला मिळाला. डबल आपण पाहू शकतोय की लो टोटलवाला मुकाबला देखील आपण पाहिला तर तो जातोय आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत. 2 चेंडू आणि आता 5 धावा हवे असतील. सकाळच्या सत्रामध्ये जे उशिराने जोडलेले प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी मॅच क्रमांक 2 जो आपण पाहिलं तर मॅच क्रमांक 1 काही कारणास्तव मात्र झाला नाही, परंतु मॅच क्रमांक 2 आपण पाहतोय. आणि तिथे बॅटिंग करत असताना चिंतामणी स्पोर्ट्स उमेला फाटा या टीमने फलकावर 3 ओव्हरमध्ये 19 केले आणि 20चं टार्गेट. आणि ते चेस करत असताना आपण पाहिलं तर मग जे 15 चेंडूमध्ये चेस करायचे आहेत आणि आत्ता पहिला पण तर 2 चेंडूमध्ये 5 धावा म्हणजे 15 धावा फलकावर लगावलेले आहेत होली क्रॉस कोडमंदर टीमने. आता 2 चेंडू 5 आणि मंदार आलेत नवीन बॅटर खेळण्यासाठी. हा बॉल पाहिला आपण तर सरळ नाही असं होणारच नाहीये, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली तुम्हाला देखील माहिती आहे, कारण की या क्षणाला तुम्ही क्रॉस करू शकत नाहीये. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये समाप्त झालेला आहे. मग आता समीकरण आपल्याला बघायला काय मिळेल तर समीकरण हेच असेल की चेंडू असेल शेष 1 आणि एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 5 धावा. चांगली बॉलिंग तन्मयच्या माध्यमातून कुठेतरी थोडंसं दिलदारपणा दर्शवू शकते, कारण की सिक्सर चौकार आला तर मात्र काम बनणार नाही आहे, कारण की कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 5 धावा ह्या पूर्णच करायच्या आहेत. हो इथे आपण पाहिला मॅच मध्ये ट्विस्ट. आता हा बॉल असेल इंटरेस्टिंग, कारण की आलेला मोक्याच्या क्षणी वाईट 1 रन्स मात्र मिळेल. आत्ता आपण बघितलं तर जर बॅटरने मन बनवलं तर नक्कीच मनामध्ये आपण पाहिलं तर आत्ता हाच विचार असेल, आता आर नाहीतर पार. हो डेफिनेटली आपण पाहू शकतो मारो या मरो, डू ऑर डाय, कारण की 1 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण आता डोळ्याच्या समोर. मंदार पवार का पावर मात्र आपण पाहू शकतोय. दर्शवला जाईल का लेफ्टी बॅटर तन्मय टू मंदार. हो खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मात्र अपयशी होताना पाहायला मिळेल. डॉट चेंडू मॅच जिंकलाय चिंतामणी स्पोर्ट्स उमेला फाटा टीमने. अभिनंदन चिंतामणी स्पोर्ट्स उमेला फाटा टीम. लो टोटलवाला मुकाबला. सुरुवातीला आपण बघितलं की असं वाटलं होतं की थोडंसं इझिली मात्र आपण पाहिलं तर मॅच होली क्रॉस गोडबंदर टीम घेऊन जाईल, परंतु नाही आहे. मॅच जिंकली गेली चिंतामणी स्पोर्ट्स टीमने. अभिनंदन चिंतामणी स्पोर्ट्स टीम. या कॅप्टन लगेच या आपण आणि टॉस देखील आपण कंप्लीट करूया. चला कॅप्टन या लगेच क्विक या. भगोबा स्पोर्ट्स टीम चे कॅप्टन आणि